नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. तर आज एड लागलं प्रेमाचं या मालिकेचा आजचा भाग खूपच धमाकेदार झालेला आहे. कारण आजच्या भागामध्ये आता इथे सिरियल किलिंगचं मिशन पूर्ण होताच राया आता पोलीस ऑफिसर झालेला आपल्याला बघायला मिळणार आहे. तर आजच्या भागामध्ये सुरुवातीला आता या गार्गीचं सगळं सत्य मंजिरीसमोर उघड झालेलं असतं. त्याच वेळेस आता ते सगळे गुंड रायाला जोरजोरात मारत असतात. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, गार्गी काय बोललीस तू? बोल परत. तेव्हा गार्गी म्हणू लागते, आंटी कुठे काय, मी तर असंच मज्जा करत होते. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो याला मज्जा नाही खोटारडेपणा म्हणतात. गार्गी तुझं सत्य माझ्यासमोर उघड झालंय. आता हे लहान मुलीसारखं नाटक करणं बंद कर. आता गार्गी पुन्हा नाटक करू लागते, अशी कानाला हात लावते. आंटी अगं काय बोलतेस तू? त्यावर लगेच मंजिरी म्हणू लागते, हो मी काय बोलते हे तुला कळत नाही? गार्गी हे नाटक थांबवा, नाहीतर अशा दोन कानाखाली ओढेल ना की तुझ्या डोक्याची झांज खाली उतरेल. आता गार्गीला खूपच राग येतो. त्याच वेळेस मंजिरी रायाकडे बघते. राया तुला माझी शपथ आहे, या सगळ्या गुंडांची चांगली धुलाई कर. आता राया पटकन उठतो आणि जोरात ओरडतो, विजेची तार पेटता अंगात आणि रायाचा वार कधी बी खाली जात नाही. असे म्हणताच रायाने आता सगळ्या गुंडांची चांगली धुलाई केलेली असते. आता सगळे गुंड तिकडनं सैरावैरा पळू लागतात. रायाही आता त्यांच्या पाठोपाठ धावतच तिकडनं निघून जातो. त्याच वेळेस आता गार्गी जोरजोरात टाळ्या वाजू लागते. वा वा, माझ्या हिरोने गुंडांची किती भारी धुलाई केली ना. तेव्हा लगेच मंजिरी म्हणू लागते, हो अजूनही तेच नाटक? अगं किती दिवस असं नाटक करणार आहे तू? पण एक दिवस तुझा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार हे मला माहिती होतं गार्गी. तुझं हे सत्य मला केव्हाच कळलं होतं. तुझी स्मृती परत आली हे आम्हाला माहिती नाही असं तुला वाटलं असेल. तू आम्हाला तुझ्या जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न करत असशील, पण गार्गी खरं तर तूच आमच्या जाळ्यात अडकली आणि म्हणूनच तर हा सापळा रचला गेला होता ना. सांग ना गार्गी. आता मात्र गार्गी एक नाही दोन नाही गप्पच. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो गार्गी तुला काय वाटलं? तुझा जो काही हा खेळ चाललाय हो आम्हाला माहिती नाहीये. हो तेव्हाच कळला होता जेव्हा तू हा खेळ सुरू केला होता. कारण ज्या वेळेस तू हॉस्पिटलमधनं घरी आली ना, तेव्हाच मला तुझ्यावरती शंका आली होती. कारण माझा आणि रायाच्या संसारात फूट पाडण्यासाठी तू काय काय करायला सुरुवात केली ना, हे अजूनही मला चांगलंच माहिती. आणि त्यात शशिकला काकू ती तुला सतत बोलत राहायची, पण मी तिच्या विरोधात असायचे, मी तिच्याशी भांडायचे, तुझी बाजू घ्यायचे, हो की नाही गार्गी? पण याचा अर्थ मी तुझ्यावरती विश्वास ठेवत होते आणि माझ्या काकू विरुद्ध भांडत होते असं नाही. माझ्या काकूवरती पूर्ण विश्वास आहे. ती माझी काकू आहे, त्यामुळे तिचं म्हणणं मी कधी डावलू शकत नाही. काकूने मला खूप वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. गार्गी बरी झाली, ती आपल्याला फसवते, आपल्याला वेड्यात काढते. आणि मला माझ्या काकूचं म्हणणं तेव्हाच पटलं होतं. आता लगेच ते पाठीमागचे क्षण इथे मंजिरीला आठवतात. शशिकला मंजिरीला म्हणत असते, मंजिरी तुझा माझ्यावरती विश्वास आहे की नाही ते मला माहिती नाही, पण मंजिरी मी तुझ्या भल्यासाठी सांगते ग. ती पोरगी वेडी नाही आहे, ती नाटकं करते ग, आपल्याला फसवते. तुझ्या जीवाला धोका आहे मंजिरी तिच्यापासनं. तेव्हा मंजिरी लागते, काकू तुझं म्हणणं मला पटतंय, कारण माझा तुझ्यावरती सगळ्यात जास्त विश्वास आहे आणि त्यामुळेच तुझं म्हणणं मला पटतंय काकू. पण आपल्याला तिला रंगेहात पकडावं लागेल. ते कसं? त्यावर लगेच आता शशिकला म्हणू लागते, काळजी करू नको, त्या पोरीला आपण रंगेहात पकडणार आणि तिचं सत्य सगळ्या जगासमोर उघड करणार. त्याच वेळेस आता मंजिरी हसतच म्हणू लागते, गार्गी आणि मग आम्ही बरोबर तुला तुझ्याच जाळ्यात अडकवलं बरं का. तुझ्या गुंडांना माझं मंगळसूत्र हिसकवण्यासाठी फोन केला होता, त्यांच्याशी फोनवरती बोलत होती ना, तेव्हा माझ्या काकूने तुझं समद बोलणं ऐकलं होतं. तू त्यांना सांगितलं होतं त्या मुलीच्या गळ्यातलं मंगळसूत्र हिसकावून घ्या आणि दिलं नाही तर तिला संपवून टाका. आणि हे सगळं माझ्या काकूने ऐकलं, म्हणूनच तुझे जे हे भाडोत्रे गुंड तू बोलावले होते ना, त्यांना आम्ही डबल पैसे दिले, मी आणि काकूनी. आणि मग आम्हीच त्याला रायाला मारायला सांगितलं. कारण रायाला मारत असताना तुझ्यातली जी गार्गी आहे ना, विशूवरती प्रेम करणारी, ती जागी झाली आणि तिने बरोबर स्वतःच्या तोंडाने सगळं सत्य ओकून टाकलं. आणि गार्गी आता तुझं सत्य आमच्यासमोर उघड झालंय, त्यामुळे थांबव ही नाटकं सगळी, बाद झालं गार्गी. तेव्हा लगेच आता गार्गी म्हणू लागते, मंजिरी तू कितीही काही म्हण,
विशू फक्त माझा आहे आणि तो माझाच असणार आहे. त्यावर लगेच आता मंजिरी म्हणू लागते, हो गार्गी, पण तू एक गोष्ट विसरली का? अगं रायाचं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं. तुझं तर एकतर्फी प्रेम होतं ना. त्याची फक्त मैत्री होती. तू अजूनही मैत्रीच्या नात्यानेच तुझ्याकडे बघतो गार्गी. विसरलीस का? त्यावर लगेच आता गार्गी म्हणू लागते, नाही, माझं माझ्या विषूवरती प्रेम होतं, अजूनही आहे आणि ते कायम राहणार आहे. त्यामुळे मंजिरी, माझ्या विशूला मी तुला कधीही मिळू देणार नाही. तो फक्त माझाच असणार आहे. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो तुझा विशू नकोच आहेत मला. मला माझा राया हवाय. कारण तो आता तुझा विशू राहिलाच नाही. त्याने माझ्याशी लग्न केलंय. तो माझा राया झालाय. त्यावर लगेच गार्गे म्हणू लागते, नाही, असं मी होऊ देणार नाही. तो माझा विशूच आहे. कारण तो फक्त माझा आहे. आमच्यामध्ये तू आली मंजिरी आणि तुला दूर करण्यासाठी मी काहीही करू शकते. त्यावर मंजिरी म्हणू लागते, हो अगं रायाला विचार ना, त्याचं आहे का तुझ्यावरती प्रेम? नाही ना, मग कशाला त्याला जबाबदार ठरते या सगळ्याला? हे बघ, जेव्हा तुझं हे सत्य, तुझं खरं रूप राहायला कळेल ना, तेव्हा तो डुंकूनही तुझ्याकडे बघणार नाही. मग काय करशील सांग ना? तू आम्हाला फसवलंय. स्मृती परत आल्याचं नाटक जे लपवते ना आमच्यापासनं, ते जेव्हा रायासमोर येईल ना, तेव्हा ही मैत्रीसुद्धा तुटून जाईल गार्गी तुमची. एवढं लक्षात ठेव. त्यावर लगेच आता चुटकी वाजवतच बोट दाखवत गार्गी म्हणू लागते, ए मंजिरी, जास्त हवेत उडू नको हं. तुला काय वाटलं? माझ्या विशूला मी सहजासहजी तुला मिळू देणार नाहीये. तो फक्त माझाच आहे. त्यासाठी मला काहीही करावं लागलं तरी चालेल. तेवढ्यात लगेच धावतच राय येतो. मिस्पर, मिस्पर तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? पण रायाच्या डोक्याला मात्र मार लागलेला असतो. त्यातनं रक्त येत असतं. तेव्हा मंजिरी घाबरते. राया, अरे किती लागली तुला? तू बरा आहेस ना? चल बरं आपण हॉस्पिटलला जाऊ. तेव्हा राय म्हणला, तू मिस्पर, मी जाईल हॉस्पिटलला, पण तुम्ही दोघी ना आधी घरी जा. म्हणजे कसं आहे ना, तुम्ही घरी पोचल्या ना माझंही टेन्शन जाईल. चला बरं घरी. आता लगेच राया गार्गीकडे बघतो. गार्गी, तू ठीक आहेस ना? तुला काही झालं नाही ना? गार्गी लगेच आता पुन्हा लहान मुलीसारखं नाटक करू लागते. कारण रायासमोर सत्य उघड झालेलं नसतं ना. आता मंजिरीला मात्र या गार्गीचा खूपच राग येतो. त्याच वेळेस आता लगेच राया म्हणू लागतो, बरोबर चला आता आपण घरी निघूया. आता तिघेही घराकडे निघालेले असतात. आता चाळीत येताच मंजिरी समोर चाललेली असते. गार्गी तिच्या पाठोपाठ आता खूपच रागाने तिच्याकडे बघत असते. सोडणार नाही, या मंजिरीला मी सोडणार नाही. माझं सत्य जरी हिच्या समोर आलं असलं ना, तरी मला आता मोठा डाव टाकावा लागणार आहे. तरच मी विशूला माझं करू शकते. आणि विशूला माझं करण्यासाठी मला हा डाव टाकणं गरजेचं आहे. आता मंजिरी लगेच खिडकीतनं चावी घेते आणि दरवाजाचं कुलूप उघडणार. तेच आता पायरीवरती उभी असणारी गार्गी चक्कर आल्याचं नाटक करते आणि धपकन खाली पडते. आता मात्र मंजिरी, सगळे चाळीतले लोक घाबरतात. गार्गीला काय झालंय? अशी कशी चक्कर आली? ही पोरगी अशी कशी पडली? आता लगेच इथे राया आलेलो असतो. सगळेजण आता गार्गीला घेऊन आतमध्ये येतात. आता गार्गी बेशुद्ध असल्याचं नाटक करत असते, पण राया मात्र घाबरलेला असतो. तो गार्गीचा हात हातात घेतो. मिस्पायर, अगं काय झालं असेल ग गार्गीला? बघ ना, तिची अवस्था बघवत नाही आहे ग मला. मला ना खूप भीती वाटते ग. तिला काही होणार नाही ना? त्यावर मंजिरी लागते, राया, गार्गीला काहीच होणार नाही आहे, ती बरी होईल. कदाचित तिला चक्कर आली असेल म्हणून अशी अवस्था झाली तिची. त्यावर राया लागतो, मिस्पायर, गार्गीच्या आयुष्यात खूप संकट आहेत ग. हे सगळं माझ्यामुळे झालं आहे. त्या दिवशी जर मी गार्गीला त्या तांबेच्या घरी नेलं नसतं तर हे सगळं घडलंच नसतं. माझ्यामुळे तिला खूप संकटांचा सामना करावा लागतोय. तेव्हा लगेच आता मंजिरी मनाशीच म्हणू लागते, राया, अरे प्रत्येक गोष्टीला तू स्वतःला जबाबदार का ठरवतोस? अरे ही गार्गी किती भामटी आहे. तिचं खरं रूप जेव्हा तुला कळेल ना, तेव्हा मात्र तुझं मन नक्कीच तुटेल राया. असे म्हणताच आता लगेच इकडनं गार्गी मनोमनी खुश होते. वाह, चला आता विशू माझी एवढी काळजी करतोय, माझ्यासाठी एवढं अस्वस्थ होतोय म्हटल्यानंतर मला दुसरा डाव टाकायची वेळ झाली. आता मी बरोबर दुसरा डाव टाकणार आणि या विशूला माझ्या बाजूने वळवून घेणार. आणि एकदा का विशू माझ्या बाजूने झाला की मंजिरी, तुला तुझा बोजा बिस्तार इकडनं उचलावा लागणार. असे म्हणताच गार्गी खुश झालेली असते. ती हळूच आता आपले डोळे उघडून बघू लागते. त्याच वेळेस आता शशिकला आणि मंजिरी एकमेकींकडे बघतात. कारण हिचे जी काही नाटकं असतात ना, ती दोघींना कळालेली असते. तेव्हा लगेच आता राया गार्गीचा हात हातात घेतो. गार्गी, तू बरी आहेस ना? अगं काय झालं होतं तुला? तू ठीक आहेस ना?
तेव्हा गार्गीने आता दुसरा डाव टाकलेला असतो. विशाल, विशाल तू कसा आहे? आता राहायला धक्का बसतो. विशाल, आज मला चक्क गार्गी हिरो म्हणायचं सोडून विशाल म्हटली. आता मंजिरी आणि शशिकलाला खूपच राग येतो. पण मंजिरीच्या लक्षात आलेलं असतं नक्कीच हिने दुसरा खेळ मांडायला सुरुवात केली. त्याच वेळेस आता लगेच गार्गी म्हणू लागते, हो माझा विशू कसा आहे? तेव्हा लगेच आता राया खुश होतो. मिसफायर, अगं ही मला विशू विशाल बोलली, याचा अर्थ गार्गीची स्मृती परत आली का? गार्गी तुला सगळं आठवतंय? तेव्हा गार्गी म्हणू लागते, हो विशाल मला सगळं आठवतंय. आता रायाचा आनंद गगनात मावेनासा झालेला असतो. तेव्हा राय म्हणू लागतो, बरं झालं गार्गी, तुझी स्मृती परत आली, बरं झालं. आता तू सगळ्यांना सत्य सांगू शकते. मॅडमलाही सगळं सत्य कळणं खूप गरजेचं आहे गं. कारण गार्गी, त्या दिवशी त्या तांब्याच्या घरी मी तुला घेऊन गेलो नसतो तर तुझ्या बाबतीत एवढं सगळं घडलंच नसतं. पण गार्गी, त्यानंतर मी स्वतः माझ्या हाताने त्या तांब्याचा खून केलाय. त्यामुळे गार्गी, आता ते सगळे विचार डोक्यातनं काढून टाक. आता नवीन सुरुवात करायची की नाही? तू ॲडव्होकेट गार्गी आहेस की नाही? मग तुला आता मस्त केस लढायच्यात. चांगलं अगदी टाईट फिट होऊन आता तुला नवीन सुरुवात करायची आहे. तेव्हा गार्गी म्हणू लागते, विशू काळजी करू नको, तुझं म्हणणं मला पटतंय. हे बघ, तू म्हणतोयस ना, तर मी नवीन सुरुवात करायला तयार आहे. पण माझ्या या नवीन सुरुवातीमध्ये तू माझ्यासोबत असशील ना? तेव्हा राय म्हणू लागतो, हो गार्गी, मी कायम तुझ्यासोबतच असणार आहे. त्याच वेळेस आता मंजिरी आणि शशिकलाला राग येतो. तेव्हा लगेच आता राय म्हणू लागतो, मिसफायर, आता आहे ना ही बातमी आपल्याला इंद्रायणी मॅडमला कळवावी लागेल. एकदा का त्यांना कळालं की गार्गी बरीच झाली, त्यांना खूप आनंद होईल. त्याच वेळेस राय आता गार्गीला म्हणू लागतो, गार्गी अजून एक काम करशील माझं? नाही म्हणजे कसं आहे ना, इंद्रायणी मॅडमला वाटतं की माझं तुझ्यावरती प्रेम आहे, पण माझं तुझ्यावरती कधीच प्रेम नव्हतं. मी त्या नजरेने तुला कधी बघितलंही नाही. त्यामुळे गार्गी, तू मॅडमला समजावून सांगशील ना की राहायचं माझ्यावरती प्रेम नाही आहे, आमची फक्त मैत्री आहे, सांगशील ना? तेव्हा मात्र आता गार्गी एक नाही दोन नाही गप्प असते. जे नको होतं तेच घडायला ते सुरुवात झालेली असते. त्यामुळे गार्गीला खूप राग येतो. तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, राया, अरे का नाही सांगणार? ती ती तुझी चांगली मैत्रीण आहे ना, मग मैत्री निभवायची वेळ आली आता. गार्गी, तू ना आता तुझ्या मम्माला सगळं खरं खरं सांगा, कारण रायाचं तुझ्यावरती प्रेम नाहीच आहे, नव्हतंही, हे त्यांना कळायला हवं की नाही? त्यावर राया म्हणू लागतो, गार्गी मला माफ कर गं, पण माझं कधीही तुझ्यावरती प्रेम नव्हतं आणि आता तर माझं लग्न झालं आहे. आता तर हे सगळं शक्यच नाही आहे. ही मिसफायर, तुझीला आंटी म्हणायची ना, ती माझी बायको आहे बरं का. हे बघ ही मिसफायर. आता गार्गीला मात्र खूप राग आलेला असतो. ती रागानेच आता इथे राया आणि मंजिरीकडे बघत असते. त्याच वेळेस राय म्हणू लागतो, गार्गी चल आता तू आराम कर, मी ना तुझ्या मम्माला फोन करून हे कळवतो, तुझी स्मृती परत आली हे ऐकताच त्यांना खूप आनंद होईल. आता राय लगेच फोन करण्यासाठी बाहेर निघून जातो. मंजिरी मात्र हसतच आता काकूकडे बघतच म्हणू लागते, काकू चला. तर आता एका माणसाची स्मृती परत आली. आता या घरात लहान मुलीचं नाटक करायला कोणीच राहिलं नाही. पण गार्गी, तू जरा जास्तच चालाक दिसते हा. कारण मी तुला बोलले होते की तुझं हे रूप जेव्हा रायासमोर येईल तेव्हा तो तुला नकार देईल, तुझा तिरस्कार करेल. पण आता मात्र तू तर हा नवीनच खेळ खेळायला सुरुवात केली. पण गार्गी, काळजी करू नको, माझ्या रायाला कसं माझ्या बाजूने वळवायचं ना हे मला चांगलंच माहिती असतं. तू कितीही प्रयत्न कर, माझ्या रायाचं फक्त माझ्यावरतीच प्रेम आहे. तर आता इथे दुसऱ्या दिवसाची सकाळ झालेली असते. सकाळी सकाळी आता मंजिरीचं चहा बनवण्याचं काम चालू असतं. तर आता गार्गी मात्र आपल्या पिंगूबरोबर गप्पा मारत असते. पिंगू, अरे काय अवस्था झाली ना तुझी, तुझे कपडे फाटलेत, या घरात ना तुला चांगलं राहणीमानच भेटत नाही, एक नंबरचं फालतू राहणीमान आहे इकडचं. तेवढ्यात लगेच मंजिरी आता चहा गाळते आणि एक कप गार्गीसमोर नेऊन देते. गार्गी, हे घे चहा पिऊन टाक. तेव्हा गार्गी तो चहा हातात घेते. वाह मंजिरी आंटी, एक नंबर भारी हा. काय ग मंजिरी, बघितलं, कळलंय ना तुला? तू कितीही उड्या मार, पण शेवटी विजय माझाच होणार आहे. रायासाठी का होईना म्हणा, पण तुला तर माझ्या हाताखाली करावंच लागणार. मला चहा पाणी हवं नको ते सगळं बघावंच लागणार, हो की नाही? तेव्हा लगेच आता मंजिरी म्हणू लागते, देणार, मी तुला सगळं काही हाताखाली आणून देणार. कारण माझ्या रायाची इच्छा आहे ना, रायाची इच्छा पूर्ण करण्यासाठी मिसफायर काय बी करू शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेव, राया फक्त माझाच आहे आणि तो माझाच असणार.
तर आता त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे विद्यार्थ्या रायाने सरांनी दिलेल्या वेळेतच आता मिशन पार पाडलेलं असतं. त्यामुळे आता रायाला वर्दी भेटलेली असते. आता पोलीस ऑफिसर बनून वर्दी घालून राया आता स्टेजवरती आलेला असतो. रायाचा सन्मान झालेला असतो. रायाला वर्दी भेटल्यामुळे मंजिरीचं स्वप्न पूर्ण झालेलं असतं. मंजिरी, जय घोरपडे सगळे मात्र आता खूपच आनंदात असतात. पण आता त्यापुढे मंजिरी आणि रायाचा सुखी संसार होणार का? पुढे ही गार्गी काय करणार हे लवकरच आपल्याला बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.